राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। शेतकऱ्याची सर्वात मोठी लॉटरी लागलेली आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसानचा बघा 22वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज डायरेक्ट 4,000 रुपये जमा होणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आता राज्यातील शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि राज्य सरकारकडून बघा आता पीएम किसान योजनांचे 2,000 रुपये आणि बघा नमो शेतकरी योजनांचे 2,000 रुपये आता वाटपाचा मुहूर्त ठरलेला आहे। आज दुपारी 1 वाजेपासून बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। यामुळे बघा शेतकरी वर्गामध्ये सध्या समाधानाचे वातावरण निर्माण होत आहे। आता दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा होणार का? सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, हे पैसे सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळणार नाही हे लक्षात ठेवा। कारण की बघा पैशाचा वाटपाची ही प्रक्रिया आता महिन्याभरण्याची चालणार आहे। आता बघा सरकारने 3 टप्पे निश्चित केलेले आहे। आता आज पहिला टप्पा बघा 36 जिल्ह्यापैकी 15 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे। त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये इतर जिल्ह्याचे नाव असतील। अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने हे पैसे दिले जातील। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, पात्र शेतकरी कोणते आहे हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। आता बघा सरकारने डीबीडीद्वारे थेट बँक खात्यात पैसे सोडण्याचे नियोजन केलेले आहे। आता तांत्रिक अडथळे आणि सर्व्हरी लोड टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आता घेतलेला आहे। यामुळे आता बघा आज केवळ 15 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्याच्या खात्यात 4,000 रुपये जमा होतील। यामुळे बँकेमध्ये होणारी गर्दी कमी होईल आणि पैसे मिळतील। आता शेतकऱ्याला कोणत्याही तांत्रिक त्रास होणार नाही आणि दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्याच्या खात्यात आता जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आज दुपारी 1 वाजेपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे। तुमचा जिल्हा जर पहिल्या यादीत असेल तर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत कधीही पैसे जमा झाल्याचा SMS येऊ शकतो। आता कमी लोकसंख्या असलेल्या काही जिल्ह्याचा पहिला टप्पा प्राधान्य दिलेला आहे। आता बँकेचे कमी बघा सुरळीत चालावे यासाठी हा विभागीय निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता सर्वप्रथम बघा हे पैसे कोणत्या पात्र शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार। सरकारने आता केवळ खास आणि गरजू शेतकऱ्याला लाभ देण्याऐवजी भर देत आहे। आता बघा नमो शेतकरीचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 22वा हप्ता मिळवण्यासाठी काही नवीन अटी आहेत। जे शेतकरी या नियमामध्ये बसणार आहेत बघा, जे शेतकरी या नियमामध्ये बसणार आहे आणि जे शेतकरी या नियमामध्ये बसणार नाही त्यांना बघा यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही। आता बघा गैरफायदा घेणाऱ्या रोखण्यासाठी आता कडक तपासणी सुरू असून अनेक शेतकऱ्याला आता अपात्र ठरवण्यात येणार आहे। आता कोणते शेतकरी पात्र आहे, अपात्र कोणते शेतकरी आणि पात्र शेतकरी कोणते आहे? सर्वप्रथम बघा, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा वर आहे अशा शेतकऱ्याला योजनांतून वगळले जात आहे आणि पॅन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखल्याशी बघा मशीनद्वारे तपासणी सुरू आहे अशा शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनांचा 22वा हप्ता मिळणार नाही। या योजना केवळ अल्पधारी आणि गरजू शेतकऱ्यांना मदतीसाठी असल्याचे सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, भरपूर शेतकरी आता अपात्र ठरवण्यात येणार आहे। बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यात आता पैसे जमा होणार नाही। आता एकाच कुटुंबातील अनेक सदस्य या योजनेचा लाभ घेत असतील तर आता बंद होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता एकाच कुटुंबातील अनेक सदस्य या योजनेचा लाभ घेत असतील, आता ते हप्ता बंद होणार आहे। राशन कार्डची तपासणी करणे सुरू आहे आणि कुटुंबातील केवळ यादी तयार केलेली आहे। आता कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला हा लाभ मिळावा असं नियम असून तो मोडण्यासाठी नावे आता कायमचे कमी केली जातील। अशा प्रकारे नियमाचे पालन करणाऱ्या पात्र शेतकऱ्याला हा दिला जाणार आहे। म्हणजे की हे हप्ता या पात्र शेतकऱ्याला दिला जाणार आहे। तसेच जमिनीच्या क्षेत्राशी संबंधित नियम सुद्धा आता कडक करण्यात आलेला आहे। ज्यांच्याकडे खूप जास्त शेती आहे अशा शेतकऱ्याला योजना बाहेर काढणे जाणार आहे। ज्यांच्याकडे 10 एकर किंवा 20 एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा श्रीमंत शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता मिळणार नाही आणि सरकारने पूर्ण लक्ष केवळ गरजू आणि बघा केवळ गरीब आणि गरजू शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याचे केंद्रीय आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा चुकीच्या मार्गाने ज्या शेतकऱ्याने फार्मर आयडी किंवा बनावट राशन कार्ड बनवलेले असेल अशा शेतकऱ्यावर आता कारवाई होत आहे। अशा अफवावर बघा अशा फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांचे कायमचा अपात्र केले जात असून
त्यांना आता बघा एकही पैसे मिळणार नाही. या कडक निर्णयामुळे केवळ पात्र शेतकऱ्याच्या खात्यात आता नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 22वा हप्ता सुरक्षितपणे आता जमा होणार आहे. आता आपण बघा आज लाभ मिळणार पहिल्या 15 जिल्ह्याची आणि तालुक्यातील यादी पाहून घेऊया. सर्वप्रथम बघा 15 जिल्हे कोणते आहे? सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जे काय गावे आहे ते गावं सुद्धा आता समावेश करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता ज्या तालुक्यातील जे काय खुलताबाद, जे काय सोयगाव, जे काय जेवढे काय गंगापूर आणि बेटना या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होतील. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील जे काय तालुके आहे ते सुद्धा समावेश करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा जालना जिल्ह्यातील जे काय जेवढे काय तालुके आहे सुद्धा ते सुद्धा निवडणूक पहिल्या दिवसामध्ये आता पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे नंदुरबारमधील सुद्धा जे काय तालुके आहे त्याचप्रमाणे नांदेड, धाराशिव त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो भरपूर असे तालुके आहे त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता जे का आपण तुम्हाला जिल्हे सांगत आहोत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज बीड जिल्हा सुद्धा तिचा समावेश करण्यात आलेला आहे. बुलढाणा जिल्हा सुद्धा तिचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा जेवढे का तुम्हाला जिल्हे सांगितले आहे त्याचप्रमाणे परभणी जिल्हा तिच्यात ॲड करण्यात आलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे का परभणी जिल्ह्यामधील जेवढे काय तालुके आहे आणि नाशिक जिल्ह्यामधील जेवढे काही तालुके आहे त्यांचा सुद्धा आता समावेश करण्यात आलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील सुद्धा आता अहमदनगर जिल्हा सुद्धा याच्यात ॲड करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सोलापूर सुद्धा, सांगली सुद्धा, सांगलीमधले सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. अकोला जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. असे 15 जिल्हे आहे. आज पैशाचा वाटप अशा 15 जिल्ह्यामध्ये होणार असून आता शेतकऱ्याची चिंता दूर होईल. आज SMS न आल्यास काळजी करू नका, कारण बघा येत्या काळात पुढील टप्पा होणार आहे आणि ज्या तालुक्याचे नाव पहिल्या यादीत नाही अशा शेतकऱ्याचा समावेश पुढच्या टप्प्यामध्ये नक्कीच असेल आणि 2 हप्ते एकाच वेळी शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतील. आता येत्या काही दिवसात कृषी विभागाकडून अधिकृत संदेश पाठवण्यास सुरुवात होईल आणि नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 22वा हप्ता आता मिळणं हे रब्बी हंगामासाठी मोठी मदत ठरेल. आता खत आणि बियाणे खरेदी करण्यासाठी ही रक्कम केवळ बघा मिळत असल्याचे शेतकरी समाधानात आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचं स्टेटस पाहू शकता आणि नाव तपासू शकता. आता शेतकरी मित्र बघा ज्या शेतकऱ्याचे बघा यादीत नाव आहे अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. आता परभणी जिल्ह्यामधील सुद्धा जे काय परभणी जिल्ह्यामधील बघा जिंतूर, शेलू, पाथरी, मानवत बघा सोनपेठ, गंगाखेड आणि पालम या तालुक्यातील सुद्धा पहिल्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा जे काय तालुके बघा पात्र शेतकऱ्याच्या यादीत नाव नसेल अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही. आणि पात्र शेतकऱ्याची जर यादी बघायची असेल, तुम्हाला बघता येत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.